सगळी नाती तशीच असतात का जशी ती दिसतात, की त्यामागे काहीतरी वेगळं सत्य दडलेलं असतं? ही गोष्ट आहे एका अशा कुटुंबाची जे बाहेरून अगदी सुखी दिसत होतं, पण आतल्या आत तिथे एका भयानक कटाचा डाव रचला जात होता. एक असा कट ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल. एका पत्नीने आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध असा पाऊल उचललं ज्याने संपूर्ण गाव हादरून गेला. हा केवळ एक अपघात होता की आधीपासूनच आखलेली योजना? पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा समोर आलेले सत्य अस्वस्थ करणारे होते. अखेर त्या रात्री नेमकं काय घडलं, खरा गुन्हेगार कोण होता आणि या कहाणीचा शेवट इतका धक्कादायक का होता? चला जाणून घेऊया या रहस्यमय प्रकरणामागचं खरे कारण. सांगली जिल्ह्यातील एका गावात अनिल चौधरी आपल्या पत्नी सुमन आणि मुलगा करण सोबत राहत होते. त्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू होता, पण कर्जाचा भार वाढू लागला होता. 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी काही लोक अनिल यांना भेटायला आले. त्यांच्याशी बराच वेळ चर्चा झाल्यानंतर अनिल यांनी पत्नीला सांगितले की ते बाहेरगावी जात आहेत आणि लवकरच परत येतील. मात्र दिवस मावळला तरी अनिल घरी परतले नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरीही अनिलचा पत्ता नव्हता. घरच्यांना काळजी वाटू लागली. मध्यरात्री अनिलच्या भावाला रोहितला फोन आला. त्यात सांगण्यात आले की अनिल यांचा मृतदेह महामार्गाजवळ आढळला आहे. रोहित तात्काळ घटनास्थळी पोहोचला आणि अनिल यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून हा अपघात असल्याचे नोंदवले. मात्र अनिल यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुमनच्या चेहऱ्यावर कुठलाही दुःखाचा भाव नव्हता, त्यामुळे काही लोकांना संशय आला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. त्यांनी सुमनला चौकशीसाठी बोलावले आणि तिचे वर्तन संशयास्पद वाटल्याने करणलाही ताब्यात घेतले. तपासादरम्यान समोर आले की अनिल यांनी कर्ज घेतले होते, जे परतफेड करणे कठीण होत चालले होते. त्यामुळे कर्ज देणारे लोक वारंवार घरी येत होते आणि पैसे मागत होते. सुमनला ही परिस्थिती सहन होत नव्हती. तिने आपल्या मुलासोबत कट रचला. 10 फेब्रुवारीच्या संध्याकाळी करणने आपल्या मित्राला विक्रमला गाडी घेऊन यायला सांगितले. सुमन आणि करण गाडीत बसले आणि अनिल यांना एका ठिकाणी बोलावून घेतले. त्यांनी अनिल यांना गाडीत बसवले आणि निर्जन स्थळी नेले. तिथे गाडी थांबवून करण आणि विक्रमने अनिल यांना जबरदस्ती खाली उतरवले आणि त्यांचा अपघात झाल्यासारखे भासवले. त्यांच्या मृतदेहाला महामार्गावर टाकून आरोपी घरी परतले. पोलिसांनी अधिक खोलात जाऊन तपास सुरू केला. त्यांनी घटनास्थळाच्या जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामुळे काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले. याशिवाय अनिलच्या फोन रेकॉर्ड्सचा अभ्यास करून शेवटचा संपर्क कोणाशी झाला होता हे पाहण्यात आले. त्यानुसार सुमन, करण आणि विक्रम यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. पोलिसांनी घराच्या आसपासच्या लोकांचीही चौकशी केली, ज्यातून सुमन आणि करण यांच्या वागण्यात काहीतरी गडबड असल्याचे स्पष्ट झाले. सुमनला वाटले की विम्याच्या पैशातून कर्ज फेडता येईल आणि प्रकरण मिटेल. मात्र पोलिसांनी शंका घेत तपास सुरू केला आणि सर्व रहस्य उलगडले. सुमन, करण आणि विक्रमला अटक करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी अत्यंत हुशारीने पुरावे गोळा केले आणि 15 दिवसांतच गुन्ह्याचा पर्दाफाश केला. एका आईने आपल्या मुलासह पतीच्या हत्येचा कट रचला आणि शेवटी दोघांना तुरुंगवास पत्करावा लागला. या घटनेमुळे गावभर खळबळ माजली. अनिलच्या नातेवाईकांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. कोर्टात सुनावणी दरम्यान आरोपींनी सुरुवातीला गुन्हा नाकारला, पण पोलिसांच्या कठोर चौकशीत त्यांनी सर्व कबूल केले. शेवटी सुमन, करण आणि विक्रम यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक सखोल अभ्यास करत असताना पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती मिळाली. विक्रम हा फक्त या कटात सहभागी नव्हता, तर त्याच्या मागे अजून कोणीतरी मोठी व्यक्ती होती, जी संपूर्ण कट रचत होती. पोलिसांनी विक्रमला वेगवेगळ्या प्रश्नांनी घेरलं. अखेरीस त्याने मान्य केले की त्याचा मोठा भाऊ समीर हा देखील या कटात सहभागी होता. समीर हा स्थानिक गुंडांच्या संपर्कात होता आणि त्यानेच सुमनला या गुन्ह्यासाठी प्रवृत्त केले होते. समीरला पकडण्यासाठी पोलिसांनी योजना आखली. त्याला एका वेगळ्या प्रकरणात अटक करून कसून चौकशी करण्यात आली. त्याने कबूल केले की अनिलचा मृत्यू हा फक्त पैशासाठी नव्हता, तर त्याचा उद्देश सुमन आणि करणला फसवणे देखील होते. जर पोलिसांनी वेळीच समीरला पकडलं नसतं तर तो विक्रम आणि सुमनला देखील संपवण्याचा विचार करत होता. शेवटी कोर्टाने या प्रकरणाचा विचार करून सर्व आरोपींना कठोर शिक्षा सुनावली. अनिलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आलेलं संकट संपलं नाही, पण न्याय मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांना काहीसा दिलासा मिळाला. ही घटना समाजासाठी एक धडा ठरली, ज्यातून अनेकांनी शिकावं आणि अशा कटकारस्थानांना बळी पडू नये. पोलिसांनी समीरच्या मागे असलेल्या इतर गुंडांचीही माहिती मिळवली. त्याच्या संपर्कात असलेल्या काही लोकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. या प्रकरणाच्या अधिक तपासात पोलिसांना असेही समजले की सुमन आणि समीर यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली होती. सुमनने काही महिने आधीच समीरकडून मोठी रक्कम घेतली होती, जी अनिलच्या मृत्यूनंतर परत केली जाणार होती. या सगळ्या गोष्टींचा पोलिसांनी छडा लावला आणि या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले.
समीर हा केवळ कटकारस्थान रचणारा नव्हता, तर तो या गुन्ह्यातून स्वतःच्या फायद्यासाठी पुढेही काही योजना आखत होता. पोलिसांनी या सगळ्यांचा तपशीलवार तपास केला आणि शेवटी संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. अनिलचा मृत्यू हा केवळ एक अपघात वाटला असता, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा कट उघडकीस आला. गावातील लोकांनी पोलिसांचे कौतुक केले आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे समर्थन केले. सुमन, करण, विक्रम आणि समीर यांना दीर्घकालीन शिक्षा ठोठावण्यात आली, ज्यामुळे या गुन्ह्याचा शेवट झाला. हे प्रकरण अनेकांसाठी एक उदाहरण ठरले आणि अशा गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून कडक उपाययोजना करण्याची मागणी वाढली. पोलिसांनी या प्रकरणी अजूनही काही व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते, कारण समीरच्या मागे कोणत्या मोठ्या शक्तींचा हात आहे हे अजून पूर्ण स्पष्ट झाले नव्हते. ही केस न्यायालयात गाजत राहिली आणि समाजाने यातून मोठा धडा घेतला. ही कथा आपल्याला जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकवते. स्वार्थ आणि लोभ यांचा शेवट कधीही चांगला होत नाही. सुमन आणि करणने पैशासाठी कट रचला, पण शेवटी त्यांना त्याच्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागला. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं सुख तात्पुरतं असतं, पण त्याचे परिणाम आयुष्यभर टिकतात. सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस उघडकीस येतेच. पोलिसांनी हुशारीने तपास केला आणि सर्व रहस्य बाहेर काढले. त्यामुळे न्याय नेहमीच विजय मिळवतो हे यातून स्पष्ट होते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चुकीचा मार्ग कधीही निवडू नये. अनिलच्या घरावर कर्ज होतं, पण त्यावर चुकीचा उपाय शोधला गेला. संकटांना सामोरे जाण्यासाठी नेहमी योग्य मार्गाचा विचार केला पाहिजे. कुटुंबातील विश्वास आणि प्रेम हेच सर्वात महत्त्वाचे असते. जेव्हा कुटुंबातील लोक एकमेकांशी दगाबाजी करतात, तेव्हा त्या नात्यांचा पूर्णतः अंत होतो. प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा असेल तर कोणतीही अडचण सोडवता येते. कायद्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती कितीही मोठी असली तरी ती टिकत नाही. गुन्हेगार कितीही हुशार असले तरी शेवटी न्याय त्यांना गाठतोच. ही कथा आपल्याला शिकवते की संकटांवर योग्य प्रकारे मात करायला हवं. चुकीच्या वाटेवर गेलं तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. सचोटी आणि नीतिमत्ता यांचा मार्गच खरा आहे. आपण योग्य आणि चुकीच्या गोष्टी यामधला फरक समजून घेतला पाहिजे. जर ही कथा तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच विचारप्रवर्तक कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जीवनात अनेक वेळा संकटे येतात. काही लोक त्यावर योग्य मार्ग शोधतात, तर काही चुकीच्या वाटेवर जातात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक चुकीचं पाऊल आपल्याला अंधारात फेकू शकतं आणि त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. लोभ आणि वाईट मार्गाने मिळवलेलं सुख नेहमीच तात्पुरतं असतं. चांगले निर्णय घेतले तर आपलं आयुष्य आणि नाती दोन्ही टिकून राहतात. म्हणूनच सतत योग्य मार्ग निवडा आणि संकटांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामना करा. जर तुम्हाला या व्हिडिओतून काही शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोचक आणि शिकवण देणाऱ्या गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल.